थोडस प्रेमाने ओम शांती, थोडस हृदयापासून ओम शांती. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं आज इथे स्वागत आहे, सत्कार आहे, अभिनंदन आहे. जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी. आशांच्या काय फुले 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 तुमच्यावर पण फुले. ठीक आहे. तर आपण विशेष आज इथे कशासाठी एकत्रित आलोय? एक टेस्ट करण्यासाठी आहे ना, ज्याला म्हणतात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची टेस्ट. आता हे सगळं करण्याची का गरज आहे? कारण गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. दरवर्षी 1,20,000 बायकांना कॅन्सर होतो आणि त्याच्यातल्या 70,000 ते 80,000 महिलांचा मृत्यू होतो. आणि हा एक मात्र कॅन्सर आहे की ज्या कॅन्सरसाठी आपण तो कॅन्सर टाळू शकतो. नाहीतर असे कुठले कॅन्सर आपल्याला टाळता येत नाही. तो स्तन जो ब्रेस्ट कॅन्सर और हे गर्भाशय का कॅन्सर ना, ते खूप प्रमाणात वाढत चाललंय. तर किती असतं त्याचं प्रमाण? 1,20,000 आणि 80,000 महिलांचा मृत्यू होतो, जे की आपण हा कॅन्सर टाळू शकतो. तरी पण मग का कॅन्सर व्हायला पाहिजे? मग टाळण्यासाठी आपल्याकडे काय आहे? 2 गोष्टी. एक तर टेस्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी वॅक्सिन आहे. तर आता टेस्ट म्हणजे काय? 2 वेगवेगळ्या टेस्ट होतात. एक पॅप्समियर, तुम्ही ऐकलं असेल ना पॅप्समियर. तर पॅप्समियर मध्ये आपल्याला कॅन्सर आहे का झालेला, पुढे जाऊन कॅन्सर होऊ शकतं का हे समजतं. आणि आज आपण जी टेस्ट करणार आहोत ती जी टेस्ट आहे त्याला म्हणतात HPV टेस्ट. काय म्हणतात त्याला? HPV. कारण हा जो कॅन्सर आहे तो कशापासून होतो? HPV व्हायरस पासून. जसं कोविड मध्ये आपण सगळ्यांनी काय केलं? कोविड नको व्हायला म्हणून आपण वॅक्सिन घेतलं, बरोबर की नाही? तसं हे जे आहे ते HPV इन्फेक्शनमुळे होतं. तर आता जी तुमची आपण टेस्ट करणार आहोत त्याला HPVची टेस्ट म्हणतात. म्हणजे इन्फेक्शनची टेस्ट. ती कॅन्सरची टेस्ट नाही. पण इन्फेक्शनच नसेल तर कॅन्सर होणारच नाही, म्हणून आपण करायचं आहे. तर लोक काय होतं, टेस्ट का करत नाही? सगळे लोक घाबरतात. अरे काय त्याच्यामध्ये चिडफाड होईल का? बस तिकडे चिरफाड होईल का? काय ऑपरेशन करायला लागेल का? आणि मला कॅन्सर निघालं तर मग मी पुढे काय करणार? तर पहिली गोष्ट ही टेस्ट कॅन्सर त्याच्यामध्ये आपल्याला बघणारच नाही. आपण काय बघणार? त्याच्यात इन्फेक्शन आहे का बघणार. आणि इन्फेक्शन बघायला पण एकदम सिंपल टेस्ट आहे. हे बघा, हे असं आपलं कॉटन स्टिक आहे. मग आपला योनी मार्गामधून जे आपल्या सेल्स बाहेर पडतात त्याला आपण असं फिरवून आपण त्याच्यावरचा तो द्रव घेतो आणि मग आपण टेस्ट करतो की त्याच्यामध्ये त्याचं इन्फेक्शन आहे का. मग इन्फेक्शन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यात कोविड म्हणजे HPVचे काही असतात ते माइल्ड असतात, त्याने कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी असते. आणि इन्फेक्शन जसं आपल्याला सर्दी खोकला होतो, काही जणांचं काही औषध न घेताना बरं होतं की नाही. काही जणांना औषध घ्यायला लागतात, काही जणांना जास्त औषधं घ्यावी लागतात. मग काही जणांना औषध न घेताना कसं बरं होतं? काय होतं त्याच्यामध्ये? का बरं होतं? कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. मग तसंच ह्या इन्फेक्शनचं पण आहे. आपल्याला खूप जणांना 90% लोकांना इन्फेक्शन होतं, पण त्याच्यातले 90% लोकांचं बरं होऊन जातं, कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. मग काही जणांचे जे इन्फेक्शन बरे होत नाहीत, मग त्या लोकांना आपण काय करतो? इम्युनिटी वाढवण्यासाठी विटॅमिन्सच्या गोळ्या देतो आणि त्यांची परत एक वर्षाने, कधी 1 वर्षाने, कारण लगेच नाही बरं होत, 1 वर्ष लागतं ते इन्फेक्शन बरं व्हायला. मग ती टेस्ट करतो. काही जर इन्फेक्शन स्ट्रॉंग म्हणजे हाय रिस्क वाले आले तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागतं? दुर्बीणने टेस्ट करून बायोप्सी घ्यावी लागते की आपल्याला पुढे जाऊन हा कॅन्सर होऊ शकतो का. म्हणजे ह्या टेस्ट मधून आपण कॅन्सर कसा टाळू शकतो की आपल्याला समजतं की इन्फेक्शन आहे का. इन्फेक्शन नाही तर कॅन्सर होणारच नाही. इन्फेक्शन कमी पॉवरचं आहे तर त्याने चान्सेस पण कमी असतात. जास्त पॉवरचं आहे तर बायोप्सी घेतली, मग त्याच्यात आपल्याला समजतं प्री कॅन्सर म्हणजे कॅन्सर होण्याच्या अगोदरची कंडिशन. कॅन्सर होण्याच्या अगोदरच आपण त्याला पकडलं तर आपण त्याला काय करतो? क्रायोथेरपी, त्याला लाईट देतो, त्याच्यात मग ते जंतू मरून जातात, विषाणू. म्हणजे ते विषाणूच राहिले नाही तर कॅन्सर होणारच नाही. आणि जर असेल त्याच्यामध्ये काही तर आपण पिशवी काढली तर तो पुढे पसरणार नाही. म्हणजेच काय? अर्ली डिटेक्शन सेव्स लाईफ. लवकर आपण निदान केलं तर तो कॅन्सर लवकर आपल्याला माहित झाला तर आपण पूर्ण बरं होतं. किंवा दुसरं काय? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन
क्युअर, आपण कॅन्सर होण्याच्या अगोदरच त्याला इन्फेक्शनच्या स्टेजला पकडलं आणि त्याची ट्रीटमेंट केली. समजलं का? मग आता ही टेस्ट कुणाची करायची? 30 ते 60 वर्षाच्या बायकांची आपण ही टेस्ट करतो आणि ही टेस्ट आपल्याला 5 ते 10 वर्षांनी करायला पाहिजे. पण 3000ची टेस्ट प्रत्येक वेळेला सारखी करू शकतील सगळे, तेवढे पैसे असतील नसतील, तर ऍटलिस्ट एकदा तरी आपण केली तरी आपल्याला त्याचा फायदा होतो. बाकी मग जर कोण 3000ची टेस्ट नाही करू शकलं तर मग पॅप्समेअरची टेस्ट काय 500-600 रुपयाची असते, 400 रुपये डॉक्टरांची फी, 1000 रुपये, ते पण किती 5-6 वर्षांनी करायची. आता हे सगळं आपण तुमच्या टेस्ट का करतोय? 2 गोष्टी. एक तर तुम्ही सगळं एवढं समाजासाठी करता है ना, तुम्ही आता ते सगळ्या घरोघरी दारोदारी जाऊन सगळ्यांना पोलिओचे 2-2 पून वॅक्सिन दिलं, त्याच्यामुळे आज आपला भारत काय झाला? पोलिओ मुक्त झालेला. तर जोरदार टाळ्या एकदा पहिलं तुमच्यासाठी वाजवा, तुमच्यामुळे झालंय है ना. तर त्यांच्या टाळ्या जसे असतात ना त्याच्याप्रमाणे वाजवा. ती फुले तुमच्यावर टाकायची आहेत, तर म्हणून आम्ही फुल ना फुलाची पाकळी तुमची ती टेस्ट करतोय. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा पण जाता किंवा तुम्ही कुठे दुसऱ्या ह्याच्यासाठी जाता, सर्वेसाठी जाता, तुम्ही टीव्हीच्या कुठल्याही गोष्टींसाठी, जेव्हा किंवा तुमच्या गावामध्ये कुठलं काय गणपती उत्सव आहे काय नवरात्री आहे, जेव्हा बायका एकत्र आलेल्या असतात तेव्हा बायकांना आपण ही माहिती द्यायची. चला 3000ची टेस्ट नाही करू शकले, पण आपण स्वतःसाठी 1000 रुपयाची टेस्ट ती पण दरवर्षी नाही करायची, एक 4-5 वर्षातनं. कारण काय होईल, त्याने आपण कॅन्सर लवकर निदान करू शकतो किंवा कॅन्सर होण्याच्या अगोदर निदान झालं तर आपण कॅन्सर होण्यापासून त्या बाईला वाचवू शकतो, जेणेकरून ते 70 ते 80,000 महिलांचा जो दरवर्षी मृत्यू होतो तो झाला नाही पाहिजे. आणि दुसरं काय आहे ह्याच्यासाठी? दुसरं आहे वॅक्सिन. मग आता जसं आपण कोविडमध्ये वॅक्सिन घेतलं, इन्फेक्शन नको व्हायला म्हणून वॅक्सिन असतात. मग HPVचं इन्फेक्शन नको व्हायला म्हणून वॅक्सिन आहे. तर ते इन्फेक्शन फक्त गर्भाशयाच्या मुखाला नाही होत, 6 ठिकाणी इन्फेक्शन होतं. आपल्या गळ्याला, पिशवीचं तोंड म्हणजे सर्व्हिक्स, योनी मार्ग आहे, बाहेरचा मार्ग, वल्वा, वजायना, संडासची जागा आहे, पुरुषांमध्ये ते इन्फेक्शन होतं. आता फक्त बायकांना, मुलींना आपण दिलं वॅक्सिन, पण पुरुषांनी मुलांना नाही दिलं तर त्यांच्याकडून काय होणार? बायकांना होणार. म्हणून हे दोघांना वॅक्सिन द्यायचं, पुरुषांना पण द्यायचंय आणि बायकांना पण. मग कधी द्यायचं असतं हे वॅक्सिन? मुलांना 9 वर्षापासून 26 वर्षापर्यंत, मुलींना बायकांना 9 वर्षापासून 45 वर्षापर्यंत. आता हे जे वॅक्सिन आहे त्याचे किती डोस असतात? 15 वर्षापर्यंत फक्त 2 इंजेक्शन, एक घेतलं की 6 महिन्याने दुसरं. 45-50 15 वर्षानंतर किती? 3 डोस घ्यायला पाहिजे, एक घेतलं की 2 महिन्याने दुसरं, 6 महिन्याने तिसरं. पण WHO जागतिक आरोग्य संघटना जे आहे त्यांनी काय सांगितलं, तुम्ही जर एवढे पैसे नाही, तुम्ही 3 इंजेक्शन नाही घेऊ शकले, एक तरी घेऊ शकता. मग ह्याची कॉस्ट किती असते? 2000 फक्त कॉस्ट आहे. त्याच्यात पण नील हॉस्पिटल कडून आपण काय करतो, त्याच्यामध्ये 15% कन्सेशन, 300 रुपये, 1700 रुपये फक्त आहे. तुमची 1700 रुपयामध्ये साडी येते का सांगा? 1 वर्ष तुम्ही साडी नाही घेतली, मुलांना 1 वर्ष ड्रेस नाही घेतला, तर आपल्याकडे काही कपडे कमी आहेत का? परत तोच आपण घातला तर काय फरक पडतो? पण तुम्ही तुमच्या मुलींना, तुम्ही स्वतःसाठी 1700 रुपये खर्च करून ते इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे, जेणेकरून आपण पुढे जाऊन कॅन्सर पासून स्वतःला वाचवू शकतो. तर त्याच्यासाठी जे वॅक्सिन, मग आता या वॅक्सिनचे काही साईड इफेक्ट आहेत का? काही साईड इफेक्ट नसतात. आता हे वॅक्सिन कुणाला द्यायचं नाही, लोक विचारतात ना की कुणाला द्यायचं नाही, फक्त गरोदरपणात नाही द्यायचं, बाकी सगळ्या वेळेला आपण हे वॅक्सिन देऊ शकतो. डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये घरी जायच्या अगोदरच काही बायकांना लगेच देऊन टाकतो, म्हणजे त्यांना पुढे जाऊन कॅन्सर व्हायलाच नको. एवढं हे महत्वाचं वॅक्सिन आहे. मग आपल्याला काय करायचंय, वॅक्सिनची माहिती आणि आपल्याला ह्या टेस्टची माहिती ही आपल्याला सगळ्यांना द्यायची. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही घेतलंय का, तुमच्या मुलांनी घेतलंय का, तुमच्या नातेवाईकांनी केलंय का, तुमच्या स्टाफने घेतलंय का? हो, आमच्या इथे आमच्या सगळ्या स्टाफने इंजेक्शन पण घेतलेलं आहे. ज्या 30 वर्षाच्या वरच्या मुली आहेत, बायका आहेत, त्यांच्या आम्ही टेस्ट पण केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही पण करतो आणि तुम्हाला पण सांगतो, जेणेकरून कोणालाही हा कॅन्सर व्हायला नको. एवढं हे सर्व्हायकल कॅन्सर बद्दल एवढी माहिती तर तुम्ही सगळे लक्षात ठेवू शकता. दुसरी स्तन कॅन्सर. आता हा विषय स्तन कॅन्सरचा नाही, पण ते पण मोठ्या प्रमाणात आजार वाढतोय. 1,80,000 बायकांना दरवर्षी कॅन्सर होतो, 50% 90,000 बायकांचा मृत्यू होतो. आता गर्भाशयाची पिशवी तर समजा आतला अवयव आहे, आतला अंग आहे, पण स्तन जे आहे ते स्वतःच स्वतः तपासू शकतात की नाही?
मग 30 वर्षानंतर प्रत्येक बाईने आपली स्वतःची स्वतः पिरियड येऊन गेल्यावर स्तन परीक्षण करणं गरजेचं आहे. एवढं तर आपण करू शकतो. आंघोळ करताना 5 मिनिटं तर आपल्याला द्यायला पाहिजे की नाही. आणि 40 वर्षानंतर डॉक्टरांकडून वर्षातून एकदा तपासणी करायची. किती डॉक्टरची फी असेल? 400-500 रुपये. आता आपल्या जीवापुढे ती काही जास्त आहे का सांगा बघू. तर एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. काय करायचंय? स्वतःची स्वतः स्तन परीक्षण महिन्यातनं एकदा पिरियड येऊन गेल्यावर. 40 वर्षानंतर डॉक्टरांकडून दर वर्षातनं एकदा, एक 40-45 वर्षानंतर ऍटलीस्ट एक सोनोग्राफी छातीची करून घ्यायची. आता ह्या सगळ्या तपासण्या आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. कुणाला कॅन्सर नको व्हायला, पण कॅन्सर झाला की लोक म्हणजे ते घाबरूनच त्यांचा अर्धा जीव निघून जातो है ना, आणि तो आजार वाढतो. तर सगळी ट्रीटमेंट आपली इथे होऊन जाते. त्यामुळे कुठेही आपल्याला टाटा हॉस्पिटल वगैरे जर खूप जास्त प्रमाणात वाढलं असेल तर लाईट देण्यासाठी जायला लागतं. तर आता एवढं तुम्ही कॅन्सर बद्दल, गर्भाशयाच्या पिशवीचा आणि स्तन कॅन्सर सगळ्यांना माहिती देऊ शकता की नाही. आणि त्याच्याच बरोबर काय काय आजार वाढतायत आपले, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डिप्रेशन, हे सगळे आजार पण खूप वाढले. तुम्हाला आता माहिती आहे ना एनसीडी म्हणजे काय, तुम्हाला शिकवतात की नाही. एनसीडी मध्ये हे सगळे आजार येतात. मग हे सगळे आजाराचं कारण काय आहे? आपले पाय जे आहेत ना ते थंड झाले, आपलं पोट काय झालंय? टाईट झालंय, आणि डोकं काय झालंय? आपलं गरम झालंय. याला काय करायचंय? फक्त उलटं करायचं. म्हणजे काय करायचं? जे पाय आहेत त्यांना काय करायचं? गरम. गरम म्हणजे काय करायचं? आपण चालायचं आहे. पोटाला नरम करायचं म्हणजे काय? आपल्या खाण्यावर कंट्रोल पाहिजे. मग आपल्या खाण्यामध्ये काय आलं पाहिजे? आपल्या खाण्यामध्ये फळं, भाज्या, कोशिंबिरी, सलाड है ना, हे आपल्या खाण्यात जास्त आलं पाहिजे. आपल्या खाण्यामध्ये भात आलाच नाही पाहिजे. आपलं जेवण काय असतं? तांदळाच्या भाकरी आणि भात, त्याच्यामुळे आजार होतात. तर आपण शक्य होईल तेवढं ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी ह्याची भाकरी घ्यायची आहे. आता तुम्ही मला विचाराल की किती वेळा जेवलं पाहिजे. आता माझं मी तुम्हाला सांगते, 11 वाजता ओपीडी मध्ये असताना 11-11:30 वाजता एक फळ खाते. आज 2-3 छोटे होते म्हणून ते 2-3 पेरू खाल्ले, मोठा असेल तर एकच. 12:30 वाजता एक सफरचंद खाल्लं. सकाळपासून ऑपरेशन, पेशंट तपासणं, आपल्याला वाटतं भरपूर खाल्लं म्हणजे एनर्जी येईल. आपण जे जेवतो ते पचवायला पण काय लागते? उलट आपली एनर्जी यूज होते. मग 2दा फळं झाली. 3 वाजता काय करणार? सलाड खाणार. मग त्याच्यामध्ये तुमचं काकडी, गाजर, टोमॅटो, बीट, पालक, जे पण काय, आणि शेंगदाणे, आणि काय करायचंय? आपलं खोबरं, कारण आपल्याला प्रोटीन्स मिळाले पाहिजे. मग काय असं काय काजू बदाम खायला नाही सांगत आहे ना, ते सगळ्यांना नाही, पण आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं तर आपल्याला परवडतं की नाही. तर ते त्याच्यामध्ये मोड आलेले मूग, मटकी हे टाकून तुम्ही किती प्रमाणात, किती तुम्हाला वाटी पाहिजे, 1-2 वाट्या पाहिजे तेवढं खायचं. 5 वाजता काय करायचं? भाजी आणि डाळ हे जास्त प्रमाणात घ्यायचं. मग कुठली पण तुम्ही भाजी घ्या, भोपळा घ्या, दुधी भोपळा घ्या, कारली घ्या, वांगी घ्या, जी आपल्याकडे भाज्या बनतात है ना, शिराळी, घोसाळी, आपण भाजी काय करतो? कमी खातो आणि भात जास्त खातो. तसं नाही करायचंय. आणि भात आणि भाकरी एकाच वेळेला नाही खायचं. कधी तुम्हाला वाटलं भाकरी खायची, आठवड्यातनं एकदा तुम्ही भात खायचा तर खाऊ शकता, पण शक्यतो घरात भात बनवायचंच नाही. मुलांना पण सवय नाही लावायची. आणि भाकरी पण ज्वारी, बाजरी. तुम्ही म्हणणार आमचं तर मग काय घेऊ, संपलं, आम्ही तर मग काय कसं राहणार, पण त्यानेच आजार होतात. जेवढं पण आहे ना, डायबिटीस झाला, डायबिटीसमुळे हार्ट अटॅक होतो. हे सगळे जे आजाराचं कारणच ते आहे. आणि संध्याकाळी 5 वाजता तुम्ही ज्वारी, बाजरीची तुम्ही भाकरी खाऊ शकता, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ज्वारी, बाजरीची भाकरी खा, पण ती पण कमी प्रमाणातच घ्यायची. काय करायचं? आपण जास्तीत जास्त होईल तितकं भाजी आणि डाळ हे जास्त प्रमाणात घ्यायचं. भाजी आणि डाळ जी आहे ती जास्त प्रमाणात. आपण काय नेहमी सांगतो, भाजी आणि हे आणि याची सेल बदलून टाका. तर भाजी आणि डाळ आहे ते तुम्ही किती खाऊ शकता. मग डाळ पण कसली? शक्यतो मूग डाळ घ्यायची, आणि ज्वारी, बाजरी, वरीचं हे भाकरी घ्यायची. आता 5-6च्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता जेवला तर तुमचं किती त्रास हे होतं? उपवास होतं, फास्टिंग होतं 16 तास. मग आपलं शरीर काय करतं? आपल्या शरीरामध्ये ज्या पण पेशी आहेत है ना, की ज्यांचं डेड पेशी आहे, ज्यांनी काम करणं बंद केलेलं आहे, जे आपल्या शरीरात विषाणू आहेत, जीवाणू आहेत, व्हायरसेस आहेत, कॅन्सरच्या पेशी आहेत, मग आपल्या पेशी काय करतात? त्या सगळ्या पेशींना खाऊन टाकतात. म्हणून आपण उपवास करतो. उपवास केल्याने आपल्याला हे जे सगळे आजार होतात ते आजार होणार नाही. आणि डोकं शांत. मग आता पाय गरम झाले, पोट नरम झालं, तर डोकं शांत ठेवायचं कसं?
कुठली शांत झोप झाली पाहिजे. आणि दुसरं काय करायला पाहिजे आपल्याला, ध्यान. कारण डोकं आपलं गरम कशाने होतं, विचारांनीच होतं की नाही. हा ऐकत नाही. मुलं आजकाल ऐकतात का साड्या, कोणाची मुलं ऐकतात का, तुमची पडणे माझी पडणे, कोणाची मुलं ऐकतात का, त्यांच्याप्रमाणेच आपल्याला घ्यायला लागतं. मग त्यांचे विचार जितके विचार तेवढं काय होणार, आपलं डोकं शांत राहणार का. आपण त्यांना समजून सांगायचं, त्याच्यासाठी चांगले विचार करायचे. टेन्शन घेऊन काय होणार, टेन्शन घेतल्यानंतर काय होणार सांगा, आपलंच ब्लड प्रेशर वाढणार, आपला हार्ट रेट वाढणार, आपल्याला बीपी वाढलं, हार्टचा प्रॉब्लेम झाला. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, नामस्मरण करायचं. कारण आपण पहिल्यांदा स्वतःलाच विसरून गेलो. आता सकाळी तयार होता तेव्हा आरशामध्ये बघता स्वतःला आणि मनातल्या मनात काय म्हणतात, मी आज कशी दिसतेय का, किंवा दुसरीला नवीन साडी नेसल्यावर काय विचारतात, आज कशी दिसते का मी. मग ती म्हणते अगं थोडी जाडी झाली आहेस, तब्येत जरा कमी कर आहे ना, किंवा खूपच बारीक झाली, जेवत नाहीस का आजकाल. मग काय, पण मग आपण काय म्हणतो, मी बारीक झाली, मी जाडी झाली. पण ते बरोबर आहे का बघा. आता जर समजा तुम्ही भाजी कापताय, भाजी कापताना बोट कापलं तर तुम्ही म्हणतात का मी कापली का, मी कापली का, मी कापली का, असं बोलता का. काय बोलतो, माझं बोट कापलं. म्हणजे मग माझं आणि बोट वेगळे आहे की नाही. मग मी वेगळी, माझं बोट आहे ना, माझा हात, माझं डोकं आहे ना, माझा ड्रेस. तर मी ड्रेस आहे का, नाही ना. पण आपण काय म्हणतो, मी जाडी झाली, मी जाडी झाली का, मी कोण आहे, मी आत्मा आहे ना, हे माझं शरीर आहे. का हे लक्षात घ्यायचंय, कारण आत्म्यामध्ये मन, बुद्धी आणि संस्कार असतात. आपण नेहमी मुलांना म्हणतो ना, देवापुढे हात जोडा आणि काय म्हणतो, देवा याला जरा चांगली बुद्धी दे, बोलतो की नाही. पण मग ती बुद्धी काय करते, बुद्धी निर्णय घेते. आपलं मन काय करतं, विचार करतं. विचार कोण करतंय, मन करतं. मग आपले जास्त विचार होतात, म्हणजेच काय, आपला आपल्या मनावर कंट्रोल नाही. कोणी काय बोललं की आपल्याला काय होतं, रागराग होतो, चिडचिड होते, वाईट वाटतं, दुःख होतं. म्हणजेच काय, आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये आहे का. कारण का, आपण स्वतःलाच विसरून गेलो की मी कोण आहे, मी आत्मा आहे. फक्त आत्मा कधी लक्षात ठेवतो, पण गेला वरती की ओम शांती करायचं, तेव्हा म्हणतो याच्या आत्म्याला शांती. आता त्याने शरीर सोडलं, त्याच्या आत्म्याला शांती देऊन काय करायचं, तेव्हा आपण द्यायचंय. कारण तो आत्मा पुढे जाऊन दुसरं गर्भामध्ये जातो. त्यामुळे आपण जे शांतीचं दान देतो ते त्याला पुढे त्याचा फायदा होतो. पण त्याला आता ह्या आयुष्यात पण फायदा झाला तर चांगलं आहे की नाही. आणि त्याला फायदा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण शांत राहतो तर आपली शांतीचे प्रकंपन दुसऱ्याला पोचतात, ते दुसरे पण शांत होतात. मग आपण स्वतःलाच ते बंद करून टाकतो, स्वतःलाच हे स्वतःलाच विसरून गेलोय. तर आता काय करायचं, म्हणून 3दा ओम शांती बोललो. पहिली ओम शांती म्हणजे काय, मी शरीर नाही, मी कोण आहे, मी आत्मा आहे. दुसऱ्यांदा ओम शांती म्हणजे काय, तो जो शांतीचा सागर आहे ना, ईश्वर, त्याला आपण आठवण करायची. आपण सगळे कोण आहेत, त्याची लेकरे आहोत. आता जर आपला जो पिता आहे ना, त्याच्याकडे शांतीचा सागर आहे एवढं आहे, आणि मी म्हणते अगं मला 2 मिनिटं शांतीने बसू देत, तर त्याला काय वाटेल, अरे माझी मुलगी आहे आणि बघा ती शांतीसाठी भीक भीक मागतीये है ना. आपण म्हणतो की अरे 2 शब्द प्रेमाने बोल, कशाला, तो प्यारचा सागर आहे. पण आपण स्वतःला पण विसरलो, आपण त्याला पण विसरलो. कारण आपल्याला माहितीच नाही नामस्मरण म्हणजे कुणाचं नामस्मरण करायचंय. तर तो निराकार आहे. ईश्वर कोण आहे, निराकार आहे. आपण काय करतो, देवी देवतांची पूजा करतो, गणपती बसवतो, देवींचं पूजन करतो, लक्ष्मीचं पूजन करतो. हे सगळं का करायचं होतं, आपण त्यांच्यासारखे बनायचंय, नुसतं पूजन नाही करायचंय. आणि आठवण नामस्मरण कोणाचं करायचं, ईश्वर. ईश्वर काय आपण नेहमी म्हणतो ईश्वर एक आहे, ईश्वर अनेक आहे बोलतो का. ईश्वर काय आहे, ईश्वर एक आहे. मग तो ईश्वर कोण आहे, हा निराकार. त्याला काय म्हणतात, ज्याचा स्वतःचा देह नाहीये, त्या निराकारला ईश्वर म्हटलं जातं. आणि ईश्वर कोण आहे, सर्वोच्च आहे, सर्व शक्तिवान आहे, शांतीचा सागर आहे, खुशीचा सागर, प्रेमाचा सागर. जेव्हा आपण त्याचं नामस्मरण करतो तेव्हा ऑटोमॅटिकली काय होतं, आपलं मन जे आहे ना ते शांत होतं. मन जे आहे ते प्रेमाने, खुशीने ते भरपूर होऊन जातं. आपण त्याला काय म्हणतो, तू सुख करता दुःख हरता. पण मग तो सुख कसं हरतो, दुःख म्हणजे दुःख कसं हरतो, सुखाने कसा भरपूर करतो, जेव्हा आपण त्याचं नामस्मरण करणार. पण आपण नामस्मरण करताना काय म्हणतो, मोबाईल वाजला तो उचलतो, अगं बघ दूध तिथे उकळतंय, बघ तिकडे बेल वाजली, तर नामस्मरण झालं का. कुणाचं नामस्मरण करायचं, ईश्वराचं. का करायचं, जेव्हा आपण शांती खुशीने भरपूर होतो त्यावेळेला आपल्याला आजार होत नाही. चिडचिड रागराग केल्याने काय होणार, आपल्या शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स आहेत ना, निगेटिव्ह हार्मोन्स, जे आपले
ब्लड वेसल्स दाबली जाते, त्याने आपला रक्त पुरवठा कमी होतो, आपली इम्युन पॉवर कमी होते, म्हणून आपल्याला आजार होतात. इम्युन पॉवर जर आपली व्यवस्थित असेल, सगळ्यांना आजार नाही होत, सगळ्यांना सर्दी पडसं होतं नाही होत, मग आपली इम्युन पॉवर चांगली होऊन जाते. जे जीन्स आहेत, पॉझिटिव्ह जीन्स आपले काय होतात, ओपन अप होतात, ज्याने आपल्याला आजार होत नाही. आणि म्हणून आपल्याला नामस्मरण, जर आपल्याला एनसीडी कंट्रोल करायचं आहे तर 3 गोष्टी, खाण्यापिण्यावर कंट्रोल, एक्सरसाइज झाला पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे आणि शांत झोप. या 4 गोष्टी जे लोक करणार त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डिप्रेशन, कॅन्सर या गोष्टी होणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला ईश्वराबद्दल माहिती असणं, म्हणजे आता तुम्ही इथे आलात ते तुम्ही मी बोलावलंय म्हणून किंवा तुमच्या मॅडमने, अपर्णा मॅडमनी पाठवलं, तुमचे आशा सेविका इंचार्ज आहे त्यांनी पाठवलं म्हणून नाही. त्यांचं तर नक्कीच त्यांना आभार मानलेच पाहिजे. जोरदार टाळ्या एकदा तुमच्या अपर्णा मॅडम साठी आहे ना, त्या तालुका हेल्थ ऑफिसर आहेत, आरोग्य अधिकारी, त्या दिवशी येऊन गेल्या. आणि तुमचे जे आशा सेविका मला वाटतं त्यांना पण एकदा पाठवा, त्यांचा सत्कार करायचा. त्या दिवशी ज्योत्स्ना मला वाटतं येऊन गेल्या देशमुख, बाकी अजून 2-3 जण आले नाहीयेत. तर तुम्हाला स्वतः कोणी बोलावलंय, त्या ईश्वराने बोलावलं. मग आता तिघांसाठी टाळ्या आहे ना, डॉक्टरांसाठी पण, त्या आशा इंचार्ज आणि ईश्वरासाठी जोरदार टाळ्या वाजवा बघू. फुले 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 आहे ना, तर आपण ईश्वरावर फुले टाकतो का, त्या फुलांसारखं आपल्याला बनायचंय. मग फुलांसारखं बनण्यासाठी काय करायला लागणार, आपल्याला प्रेमळ व्हायला लागणार, आपल्याला शांत राहायला लागणार, सगळ्यांशी प्रेमाने वागायचंय. तर त्याच्यासाठी आपण मेडिटेशन करतो. तर आता सगळेजण कम्फर्टेबल रिलॅक्स होऊन बसा. आपण एक 2-3 मिनिट नामस्मरण कसं करायचं ते शिकू, मग तुमची खाली जाऊन लगेच टेस्ट पण होऊन जाईल. अजून आता हे जे टेस्ट आहेत ते आपल्या अजून 2 दिवस असणार आहेत आशांसाठी, मग नंतर आपण अंगणवाडी सेविकांचं चालू करणार. तर तुमच्यातले जे कोणी आले नसतील त्यांना तुम्ही 26 तारखेला आणि 27 तारखेला, आणि तुम्हाला तुमच्या गावातल्या पेशंटला, तुमचे कोणी नातेवाईक असतील त्यांना पाठवायचं तरी चालेल. तुम्ही त्यांना 12:30 वाजता टायमिंग सांगितलं तरी चालेल, 12 वाजता यायची गरज नाही. 12:30 वाजता आल्यावर काही व्हिडिओज दाखवतो आपण, स्तन परीक्षण कशी करायची, गर्भाशयाच्या मुखासाठी आपण काय काय करायचं ते पण तुम्हाला सगळं माहित पाहिजे. मग मी 1 वाजता येते, 1 ते 1:30 पर्यंत अर्धा तास लेक्चर होतं आणि त्याच्यानंतर 15-20 मिनिटांमध्ये तपासणी होऊन जाते. 12:30 ते 2 त्यांना टायमिंग द्यायचं, त्यांना सांगायचं बरोबर 12:30 वाजता पोचा इकडे. मग आपण अजून हॉस्पिटलमध्ये काय काय करतो, आणि ह्याच्यासाठी ना तुम्हाला ते लोकांना द्यायला हे मराठीमध्ये पत्रक आहेत, तुम्हाला घेऊन जायचं असेल तुम्ही ते पण घेऊन जाऊ शकता. तुम्हाला जाताना आता कॅन्सरच्या माहितीची ही पत्रकं मराठीमधली दिली जातील. जसं मी आता तुम्हाला मेडिटेशन, ध्यान हे काय करायचं सांगितलं त्याची ह्याच्यामध्ये माहिती आहे, तुम्ही हे घेऊन जा. आपण त्याच वेळेला गर्भसंस्कारचे पण, जसं आता मी तुम्हाला माहिती दिली तसं गरोदर बायकांना पण आपण ही सगळी माहिती देतो. गरोदर बायकांसाठी आपण गर्भसंस्कारचा प्रोग्राम घेतो, तो महिन्यातनं एकदा असतो. आता ह्या महिन्यातला 17 तारखेला झाला, जनरली 3ऱ्या किंवा 4थ्या रविवारी असतो. पुढच्या महिन्यात 22 तारखेला आहे, तुम्ही पण येऊन अटेंड करू शकता. तर तो सगळा इथे जे पण प्रोग्राम घेतो ते फ्री होतात, त्याच्यासाठी काही पैसे घेतले जात नाही. कारण जर गरोदर बायका शांत राहिल्या, खुश राहिल्या, प्रेमाने भरपूर राहिल्या तर काय होणार, आपली येणारी मुलं पण काय, आजकाल बघा मुलं एक ठिकाणी शांतीने बसू पण शकत नाही. तर कारण का, आपल्या ज्या आई आहेत ना, गरोदर बायका आहेत, त्याच खूप चिंतन असेल, चिंता आहे, खूप गडबड करतात, रागराग करतात, तर काय होणार, मुलांमध्ये पण तेच सगळं येणार. म्हणून आपण त्यांच्यासाठी गर्भसंस्कारचे क्लासेस घेतो. डॉक्टर शुभदा अनिल डिवाइन गर्भसंस्कार युट्यूब चॅनल आहे, तुम्ही टाकला ना डॉक्टर शुभदा अनिल, तर युट्यूबवर तुम्हाला चॅनल दिसेल. आता हे सगळे लेक्चर्स जे घेतो ते पण आपण काय करतो, युट्यूबवर अपलोड करून टाकतो, तर ते पण तुम्ही ऐकू शकता. आता आज मी थोडं शॉर्ट मध्ये घेतलंय, पण डिटेलमध्ये अगोदरच्या 2 वेळेला आपण खूप डिटेलमध्ये घेतलेलं. तर ते सगळे जे लेक्चर्स आहेत त्याच्यावर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर, स्तन कॅन्सर, काय आपलं मेडिटेशन कसं करायचं ती माहिती दिलेली आहे. तर त्याच्यासाठी आहे ना तुम्हाला हे पत्रक पण देते, म्हणजे तुम्हाला काय युट्यूब चॅनलचं नाव आहे ना, कधी इथे गर्भसंस्कारचे क्लासेस होतात ती माहिती दिलेली आहे. आणि मग आता मी जसं सांगितलं की आपण आत्मा आहोत, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, तर त्याच्याबद्दलची माहिती हे तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. मध्ये मध्ये तुम्ही काढून हे सगळं वाचलं की तुमचं कसं तेवढं मन शांत होईल. रोज आपण कसं प्रार्थना करतोय ना, तसं त्याच वेळेला हे रोज वाचत जायचं. आणि हे सगळे इथे आपण
योगाचे पण क्लासेस घेतो, ते पण सगळे फ्री असतात. तर योगाचे क्लासेस दर शनिवारी असतात 5 ते 6. तर जे कोणी येऊ शकतात, असं नाही की दर शनिवारी यायचंय. जे कोणी जेव्हा पण येतील, इथे हे सगळं नेहमी उघडच असतं आणि इथे हे सगळे प्रोग्राम्स घेतले जातात. काही जणांना तर दिवस जात नाहीत. आजकाल तुम्ही पण खूप जणांना बघितलं असेल, मग दिवस जात नाही, टेस्ट ट्यूब बेबी करायला लागते. मग टेस्ट ट्यूब बेबीसाठी आपण इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये महिन्यातून 2दा, पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार आपण फ्री ओपीडी ठेवतो 2:30 वाजता. मग त्यांच्याकडून IVF चे डॉक्टर जे आहेत ते मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टर इथे येतात. त्याच्यासाठी मग त्यांच्याकडून आपण पैसे पण घेत नाही. जेवढं काही आपल्याला हॉस्पिटलमधून लोकांसाठी करता येईल तेवढं आपण इथे करायचा प्रयत्न करतो. आता टेस्ट ट्यूब बेबीला साधारण एक 1.25 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो, तर त्याच्यामध्ये पण आपण 10,000 त्यांना कन्सेशन देतो. तर जेवढं म्हणजे कुणाला जर तसा काही प्रॉब्लेम असेल तसं त्यांना पण तुम्ही इथे पाठवू शकता. जसं मी सांगितलं की सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट, कॅन्सर असू देत, काय पोटाचे आजार आहेत, कुठले ऑपरेशन्स आहेत, ते सगळं आपल्या इथे होऊन जातं. कशासाठी बाहेर जावं लागत नाही. कुणाला चुकून ICU लागलं तर असं काय असतं की लोकांना माहित नसतं की असं झालं तर आपण कुठे जायचं. तर तुम्ही त्याच्यासाठी पण इथे पाठवू शकता लोकांना. तुम्ही YouTube चॅनलवर बघा. खाण्यापिण्याचं जसं मी सांगितलं, आता खूप डिटेल घ्यायला कसं तुम्हाला पण वेळ नसतो, त्यामुळे आपण जास्त बोलत नाही. तर हे खाण्याचं काय असलं पाहिजे ना, त्याचं पण पत्रक आपण तयार केलं, तर तुम्ही जाताना हे खालून घेऊ शकता. तर आता आपण काय करूया, 1-2-3 मिनिटं नामस्मरण कसं करायचं ते शिकूया आणि मग तुमची आपण खाली सगळ्यांची टेस्ट करू. सगळे कम्फर्टेबल रिलॅक्स होऊन बसा. सगळ्यांना मराठी पण हिंदी पण समजतं ना, कारण थोडं जास्त मला हिंदी बोलायची सवय, तरी पण मी मराठी सगळं व्यवस्थित समजलं ना. तर आपण थोडंसं नामस्मरण ते हिंदीमध्ये करूया. वैष्णवी आहेत त्यामुळे तू व्हिडिओमध्ये पण त्यांना घेऊ शकतो. चेअर दे त्यांना बसायला. इथे पुढे येऊन बसलात तरी चालेल. या पुढे बसा. आता लेक्चर तर संपलं, मेडिटेशन करतोय आपण, बाकी लेक्चर आता जस्ट संपलं. काय प्रॉब्लेम नाही, बसा. काय प्रॉब्लेम नाही, सगळे कम्फर्टेबल रिलॅक्स होऊन बसा. एकदम रिलॅक्स. शरीर को एकदम रिलैक्स छोड़ दे. पैर से सिर तक मेरा शरीर कंप्लीटली रिलैक्स. मन शांत. एकदम रिलैक्स. अब स्वयं को देखें. मस्तक के मध्य में विराजमान चमकता हुआ सितारा, जहाँ आप सभी ने तिलक लगाया है, देखे वहां चमकता हुआ सितारा. मैं एक चैतन्य शक्ति आत्मा हूँ. मैं शरीर नहीं, मैं आत्मा हूँ. इस शरीर को चलाने वाली शक्ति हूँ. इन कर्मेंद्रियों की मैं मालिक हूँ. इन आंखों से क्या देखना है, कानों से क्या सुनना है, मुख से क्या बोलना है, क्या खाना है, क्या पीना है, मैं उसकी मालिक हूँ. जब इन आंखों से अच्छा देखेंगे, कानों से अच्छा सुनेंगे, मुख से अच्छा खाएंगे पिएंगे, तो हम अच्छे बन जाते हैं.
हम जो खाते पीते हैं, देखते हैं, सुनते हैं, वही हम बन जाते हैं। आज से दृढ़ संकल्प करें, चाहे कुछ भी हो जाए, इस मुख से मुझे अच्छा ही बोलना है। कोई कुछ भी बोले, मैं सभी के साथ शांति से, प्यार से बात करूंगी, क्योंकि जो हम करते हैं वही हम बन जाते हैं। मैं मन, बुद्धि, संस्कारों की भी मालिक हूँ। इस मन से क्या सोचना है, कितना सोचना है। आज से मन, आप वही सोचोगे जो मुझे सुख देगा, शांति देगा। आज से मैं जो मुझ आत्मा के ओरिजिनल संस्कार है, शांति, खुशी, प्यार, शक्ति, इस आधार से ही सोचूंगी, बोलूंगी और कर्म करूंगी। ऐसा करने से हमारे शरीर में पॉजिटिव हार्मोन्स रिलीज होते हैं, हमारी इम्यून पावर बढ़ती है, हमारे अच्छे जीन्स ओपन अप होते हैं, हम बीमारियों से स्वयं को बचा सकते हैं। मेरा ब्लड प्रेशर नॉर्मल रहता है, मेरा कोलेस्ट्रॉल नॉर्मल हो जाता है, मेरी शुगर नॉर्मल हो जाती है। साथ में थोड़ा खाने पीने का भी ध्यान देंगे, थोड़ा एक्सरसाइज भी करेंगे, तो ये शरीर स्वस्थ रहता है। मैं आत्मा उस परम पिता परमात्मा, जिन्हें हम बहुत प्यार से शिव बाबा, उस निराकार शिव ज्योति को शिव ज्योतिर्लिंगम, लेकिन वो मेरे पिता है तो मैं उन्हें बहुत प्यार से बाबा बुलाती हूँ। जो मेरे समान पॉइंट ऑफ लाइट है, रूप में बिंदु है, लेकिन गुणों में वो सिंधु है, सागर है वे, वो शांति के सागर है, प्यार के सागर है, सर्वशक्तिमान है। उन्हें बहुत प्यार से याद करना ही योग है, राजयोग मेडिटेशन है, ध्यान है, ईश्वर का नामस्मरण है। उन्हें जब याद करते हैं, उनसे वो शांति, वो शक्ति, वो प्यार मुझ में प्रवाहित होता है और मैं आत्मा शांति, खुशी, प्यार से भरपूर हो जाती हूँ। धीरे धीरे ये प्रकंपन मुझ आत्मा से मेरे पूरे शरीर में प्रवाहित होते हैं। शरीर का एक एक अंग स्वस्थ बनते जाता है। मैं स्वस्थ हूँ, सुरक्षित हूँ। ये परमात्मा शक्तियाँ परिवार के सभी सदस्य, मेरे सेवा साथी, सभी में प्रवाहित हो रहे हैं। सभी स्वस्थ है, सुरक्षित है। परमात्मा शिव बाबा सदा मेरे साथ है, तो हर कार्य में सफलता हुई पड़ी है। परमात्मा का, शिव बाबा का दिल से धन्यवाद, मुझे अपना बनाने के लिए, मेरा भाग्य बनाने के लिए। आज से मेरे साथ, मेरे परिवार वालों के साथ सब कुछ अच्छा ही होने वाला है।
थैंक यू सो मच। आप सभी यहाँ आए, आज आप सभी को स्वयं का परिचय मिला, उस पिता का परिचय मिला, इसीलिए परमात्मा का दिल से धन्यवाद। हमने आज खुद को जाना, खुदा को जाना, तो हमने सब कुछ जान लिया। तो आज से ही रोज रात को सोने से पहले और रोज सुबह उठते ही ऐसे नाम स्मरण 5-10 मिनट के लिए हम जरूर करें, जिससे हम स्वस्थ रहेंगे, मस्त रहेंगे, खुश रहेंगे। हमारे घर का वातावरण शांति, खुशी, प्यार का होगा। जैसे मेरा घर स्वर्ग बन जाएगा, हर घर स्वर्ग बनने से ये धरा फिर से स्वर्ग बन जाएगी। ये भारत फिर से विश्व गुरु बनेगा। थैंक यू सो मच। हम 3 बार ओम ध्वनि करेंगे, लंबी गहरी सांस लेंगे, हम सभी साथ में करेंगे। लंबी गहरी सांस लेना। एक दूसरे के ऊपर रब करना और ये पॉजिटिव एनर्जी पूरे शरीर में प्रवाहित करना। थोड़ा फेयर एंड लवली लगाना, रोज लगाते हो ना, यहाँ लगाओ फेयर एंड लवली। किसको फेयर बनना है? आत्मा को, है ना। मैं कौन हूँ? मैं आत्मा हूँ। किसकी संतान हूँ? परमात्मा की संतान हूँ। तो आज से 3 बार ओम शांति माना। मैं कौन? मैं कौन? आत्मा। कैसी आत्मा हूँ? शांत स्वरूप। कोई कुछ भी बोलेगा फिर भी मुझे क्या करना है? शांत रहना है। दूसरे बारी ओम शांति माना। मैं किसकी संतान हूँ? पिता परमात्मा, जिन्हें बहुत प्यार से शिव बाबा कहते हैं। बहुत प्यार से बाबा बोलेंगे तो भी बाबा बंधा हुआ है, जो भी प्रॉब्लम्स होंगे सब वो ले लेगा। तो हम क्या बोलेंगे? दूसरी बार ओम शांति, परमात्मा की संतान हूँ। और तीसरी बारी ओम शांति माना। अब मुझे क्या करना है? कोई गुस्सा कर रहा है, नफरत कर रहा है, गाली दे रहा है, लेकिन मुझे क्या करना है? शांत रहना है, खुश रहना है, प्यार से भरपूर। क्यों? क्योंकि जो यहाँ होगा उसका असर कहाँ होने वाला है? शरीर पे। गुस्सा करेंगे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटैक किसको होगा? उसको होने वाला है क्या? जिसके ऊपर गुस्सा कर रहे हैं, किसको होने वाला है? तो उसके लिए शांत रह रहे हैं क्या? किसके लिए रह रहे हैं? खुद के लिए, है ना। जब मैं शांत रहूंगी तो मेरे घर का वातावरण कैसे होगा? शांति, खुशी, प्यार का। जब हमारी इम्यून पावर बहुत अच्छी होगी तो हमें कैंसर होगा ही नहीं, क्योंकि इन्फेक्शन होगा तो भी ठीक हो जाएगा। तो लोगों को लगता है अरे यहाँ बुलाकर ये सारा क्यों बता रहे हैं? क्योंकि उसके पीछे का साइंस ही नहीं पता। वो कौन है? वैद्यनाथ। सभी डॉक्टरों का डॉक्टर है, लेकिन आज डॉक्टर्स को भी उसके बारे में पता नहीं। सब कुछ हो जाता है, कुछ कर नहीं सकते तो क्या बोलते हैं? अब मेरे हाथ में कुछ नहीं। अब किसके हाथ में है? ऊपर वाले की। बोलते हैं क्या नीचे वाले की? वरना वो कहाँ रहता है? कहाँ रहता है? ऊपर, जिसको कहते हैं शांति धाम, परम धाम, निर्वाण धाम, मुक्ति धाम। क्योंकि आज क्या है कि हम खुद को ही भूल गए थे, खुद का ही परिचय नहीं, उसका भी परिचय नहीं। किसको याद करना है, किसको बुलाना है, तो वो चार्जिंग कैसे होगी? तो परिचय में क्या है? 5 बातें अभी हमने मेडिटेशन में किया, लेकिन यहाँ से जाने से पहले खुद का तो परिचय पूरा होना चाहिए। जैसे अब ये फॉर्म आप लोगों ने भरा, उसमें लिखते हैं ना नाम, फोटो लगाएंगे, क्वालिफिकेशन, क्या काम करते हैं, कहाँ रहते हैं। तो मेरा परिचय क्या है? मैं डॉक्टर हूँ क्या? नहीं। मैं कौन हूँ? मैं आत्मा हूँ। नाम क्या हो गया? आत्मा। कैसे हूँ? फोटो क्या है? पॉइंट ऑफ लाइट। दिखाई देती है क्या? आत्मा आती है गर्भ में, जाती है, दिखाई देती है, पॉइंट ऑफ लाइट।
आत्मा कहाँ रहती है? दोनों आंखों के मध्य में, जहाँ आपने तिलक लगाया। आत्मा 7 गुणों से बनी है। क्या है? ज्ञान, पवित्रता, शांति, प्रेम, सुख, आनंद और शक्ति। और आत्मा क्या करती है? मन से सोचती है। क्या सोचना है? शांति, खुशी, प्यार से सोचना है। बुद्धि से निर्णय लेती है। और फिर जो कर्म हम करते हैं, सही निर्णय लेंगे तो सही कर्म करेंगे। देखो आप सभी आए, सही निर्णय हुआ कि नहीं? क्या लगता है आपको? सही निर्णय हुआ कि नहीं? यहाँ आना सही निर्णय हुआ, सही कर्म किए, तो वैसे फिर हमारे संस्कार बन जाते हैं। ये मेरा कंप्लीट परिचय। अभी परमात्मा का कंप्लीट परिचय क्या है? मेरा पिता कैसे होगा? मेरे जैसा ही होगा ना। जैसे देखो शरीर के माता पिता है, वैसे आत्मा का माता पिता भी कैसे होगा? आत्मा के जैसा ही होगा। तो वो क्या है? वो भी पॉइंट ऑफ लाइट, रूप में बिंदु, गुणों में सिंधु। जो 7 गुणों से हम बने हैं, उसी का परमात्मा क्या है? सागर है। वे रहते काय? ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. लहान मुलांना शिकवतो, आपण विसरूनच गेलो. कोणी घरात शरीर सोडलं तर काय म्हणतो? देवाच्या घरी गेले. म्हणजे कुठे गेले? वर गेले. अरे वर म्हणजे काय? कुठे राहतो तो? तर ते देवाचं घर म्हणजे या पंचतत्वाच्या दुनियेच्या परे. काय हे आपल्याला माहित पाहिजे. आपण सगळे पण तिथेच राहतो. तिथून इथे येतो फक्त कर्म करायला, बाकी काही नाही. कर्मक्षेत्री कुरुक्षेत्रे. आशा, डॉक्टर, नर्स सगळं काम आहे. राम काम करतोय, रावण काम करतोय. हे करून परत जायचंय. माहित तर पाहिजे कुठून आलं, कुठे जाणार. तर जाणार कुठे ते माहित नसेल तर भटकत बसणार की नाही. मग परमात्मा बरोबर आपण पण तिथेच राहतो. म्हणून आपल्याला आपल्या घराचा पत्ता पाहिजे. आता कसं दिवसभर बाहेर पडता जॉबला, रात्री घरी जाता की नाही, तसंच आपण इकडे सगळे आलो. परत काय करायचं? तिकडे जायचंय आपल्याला, आराम करायचा, परत खेळायला यायचंय, परत काम करायला यायचंय. मग आपण पण परमात्मा बरोबर कुठे राहतो? परमधाम. मग त्याला परमात्मा का म्हणतात? तो पण आत्माच आहे, पण असं कर्म करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जब जब इस धरा पर अधर्म की आती होती है, धर्म की अति ग्लानि होती है, तब तब मैं फिर से इस धरा पर अवतरित होता हूँ. धर्म म्हणजे काय? हिंदू मुस्लिम सिख नाही. शांती, खुशी, प्रेम. त्याच्या ठिकाणी नफरत आलं, रागराग आलं, गुस्सा आला, हे सगळं त्याचा विनाश करून तो काय करतो? आपल्याला परत शांती, खुशी, प्रेमाने भरपूर करतो. आपण जेव्हा असे बनतो, आपलं घर स्वर्ग बनतं, तेव्हा ही धरा पण काय बनतात? ते स्वर्ग बनते. म्हणून परमात्मा इथे येतो. मग हे जे कार्य आहे ते कुठला पण प्राईम मिनिस्टर, ट्रम्प आला, मोदी आले, या धरतीला स्वर्ग नाही बनवू शकत. काय करू शकता? परमात्माच फक्त हे कार्य करू शकतो. म्हणून परमात्माला म्हणतात ऊंचा तेरा काम, ऊंचा तेरा नाम, ऊंचा तेरा धाम. हा झाला परमात्माचा संपूर्ण परिचय. का परिचय असला पाहिजे? खुद कोई नहीं जाना, खुदा कोई नहीं जाना तो क्या जाना. तर आज आपण स्वतःला ओळखलं, परमात्माला ओळखलं, त्याचं फक्त काय करायचं? नामस्मरण करायचं. आइए आइए 2 मिनट बैठिए. तो क्या करना होता है? इसीलिए ईश्वर का नामस्मरण. तर आता आहे ना, आपण एक छान कॅन्सर वरती गाणं बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये पण हेच आहे की नारी जी आहे, स्त्री आहे, ती कशी झाली पाहिजे? निरोगी राहिली पाहिजे. आई घरातली बदलली तर संपूर्ण घर बदलून जातं. म्हणून आपल्याला एक 5 मिनट बैठिए, फिर नीचे टेस्ट के लिए जाएंगे. 5 मिनट बैठना है. तो अभी ते हे दे आपले सगळे, ते 2 मोठे आहेत ना, पहिल्यांदा सगळे बसा. आपण एक फोटो काढून घेऊ. मी पण तुमच्या बरोबर फोटो मध्ये येते, म्हणजे मला पण लक्षात राहील ना तुम्ही सगळे आले होते, माझ्या बहिणी आल्या होत्या, है ना. थोडा आवाज